समता दलाचे स्टाफ अध्यक्ष यांच्या हस्ते आज आपण आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कार्यक्रमाचं उद्घाटक आदरणीय ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकरांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांच्या आणि केंद्रीय प्रमुख आदरणीय केंद्रीय उपाध्यक्ष आदरणीय एस के भंडारे, त्याचबरोबर केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे सर्व पदाधिकारी आपण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साधु 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 या ठिकाणी आज चैत्यभूमी वाच धम्म प्रवचन मालिका 2024 या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकरांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर भगवान तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले। साधुकार द्यायचे सर्वांना, साधु साधु साधु। यानंतर या ठिकाणी संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे प्रमुख ट्रस्टी आदरणीय भीमराव आंबेडकर यांनाही जय भीम। सर्व केंद्र महाराष्ट्र मुंबईचे सर्व पदाधिकारी, पूजनीय भिक्खू संघाला विनम्र अभिवादन। कालच युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने सामाजिक न्याय आणि समता महोत्सवाच्या दिनानिमित्त युनियन बँकेने आपल्याला 20 सैनिकांना सदर कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं। त्या कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर युनियन बँकेच्या वतीने समता दलाला हेडक्वार्टर्सला एक निधीच्या स्वरूपामध्ये 80,000चा चेक देण्यात आला आहे। आदरणीय आचार्य साहेबांना विनंती करतो की तो आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर, आदरणीय एस के भंडारेजी, BS गायकवाड, SS वानकडे यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करावा। त्याच काल कार्यक्रमामध्ये समतासींचा यथायोग्य सन्मान करण्यात आला आहे। आमचं जे सुयश फाउंडेशन आहे त्याला सुयश फाउंडेशनच्या 178 विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी देखील दत्तक घेतलेला आहे। आपल्याचा देखील एखादा गरज आणि गरजू विद्यार्थी असेल त्याने सुयश फाउंडेशन जवळ संपर्क साधावा, त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली जाईल। पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर, SK भंडारे साहेब, BH गायकवाड साहेब, SS वानकडे, आचार्य साहेब, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष यांनी सदर चेक स्वीकारला आहे। धन्यवाद। यानंतर आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन आदरणीय भीमराव साहेब आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन। तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्याला त्रिवार अभिवादन करतो। पूज्य बनतेजी यांना मी वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, केंद्र, महाराष्ट्र, मुंबई प्रदेशच्या नवीन कार्यकारिणीचं अभिनंदन करतो। त्यांचा आज पहिलाच हा कार्यक्रम आहे आणि इथून कार्यक्रमाची सुरुवात येणाऱ्या 3 वर्ष तरी त्यांना करावी लागेल। सर्वप्रथम सर्वांना आषाढी पौर्णिमा, प्रथम धम्मचक्र परिवर्तन दिन, गुरुपौर्णिमा या सर्वांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। बौद्ध धर्मामधला सर्वात महत्त्वाचा असा हा गुरुपौर्णिमा, आषाढी पौर्णिमा की 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी प्रथम धम्मचक्र परिवर्तन दिन सुरुवात केली। 5 बौद्ध भिक्खूंना त्यांनी उपदेश केला। जेव्हा धम्मज्ञान त्यांना प्राप्त झालं
ज्याला एनलाइटन म्हणता येईल, ते प्राप्त झाल्यानंतर जे 5 शिष्य मिळाले, त्यांचे सहकारी मिळाले, ह्याच आषाढी पौर्णिमेला त्यांनी पहिलं देशातलं जगातलं धम्मचक्र परिवर्तन दिन केलं. त्याच्यानंतर सम्राट अशोक आणि नंतर तिसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 ऑक्टोबर 1956 धम्मचक्र परिवर्तन. 3 महत्वाची धम्मचक्र परिवर्तन दिन आहे, दिवस आहे. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा वर्षावासाची सुरुवात याच दिवशी संपूर्ण देशाभरामध्ये नाही तर जगामध्ये होत असते. पण वर्षावासाची सुरुवात जिथे जिथे भारतीय बौद्ध महासभा आहे, देशाच्या विविध राज्यामध्ये तिकडे तिकडे वर्षावासाचे कार्यक्रमाची सुरुवात आजच्या दिवसापासून. भारतीय बौद्ध महासभेने अनेक विषयावरती जवळजवळ 30 विषय भारतीय बौद्ध महासभेने तयार केलेले आहेत. विषयांवरती येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी बौद्ध महासभेचे सर्व केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य भंतेजी हे सर्वजण विविध ठिकाणी विहारामधून ह्या कार्यक्रमाची सुरुवात करतील. वर्षावासामध्ये एकत्र बसून धम्मावरती धम्माचं प्रबोधन करतील, धम्माचा प्रसार आणि प्रसार करतील. भगवान गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये ही संकल्पना मांडली होती. जेव्हा वर्षा सुरू होते, पाऊस सुरू होतो, वर्षावासाचा वर्षा म्हणजे पाऊस सुरू होतो, बौद्ध भिक्खू हे जाऊ शकत नाहीत. त्या काळामध्ये जंगल असतं, नदी नाल्याला पूर असतो. अशा वेळी भगवान गौतम बुद्धांनी हा वर्षावासाची संकल्पना मांडली. जेथे विहार असेल, जेथे चैत्य असतील, स्मारक असतील, अशामध्ये बौद्ध भिक्खूंनी एकत्र जमावं, धम्मावरती चर्चा करावी. बौद्ध भिक्खूंना काही अडचणी असतील, काही गोष्टीचं त्यांना क्लेरिफिकेशन, त्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल तर सिनियर भिक्खूंनी, वरिष्ठ भिक्खूंनी त्याचं मार्गदर्शन ज्युनियर भिक्खूंना, कमी असणाऱ्या भिक्खूंना वयाने, अभ्यासाने, ज्यांना कमी धम्माचं ज्ञान आहे, ज्यांना काही क्वेरीज आहेत, प्रश्न आहेत, अशांचं ज्ञानामध्ये भर करावी असा वर्षावास. भगवान बुद्धांनी आपल्या 83 वर्षाच्या आयुष्यामध्ये 45 वर्षावास केले. अनेक वर्षावास हे उत्तर प्रदेशामध्ये आहे. जेतवन वनामध्ये सगळ्यात जास्त वर्षावास भगवान गौतम बुद्धांनी केलेले. आजही त्याच्या पाऊलखुणा उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतात. आजही तशा प्रकारच्या माहिती आहे, लेखी स्वरूपामध्ये आहे की भगवान बुद्धांनी येथे हा वर्षावास केलेला आहे. एवढ्या आपल्याकडे आज रेकॉर्ड अवेलेबल आहे. हा रेकॉर्ड कोणाच्या माध्यमातून? तर फायन, ह्युएन हे 3 चीनी यात्रेकरू आले होते. त्या चीनी यात्रेकरूंनी, प्रवासी यात्रेकरू जे बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी देशामध्ये आले होते, भारतामध्ये आले होते, 5व्या शताब्दीमध्ये, 6व्या शताब्दीमध्ये, 3ऱ्या शताब्दीपासून त्यांची सुरुवात झाली. त्या सर्वांनी हे लिखित स्वरूपामध्ये ठेवलेलं आहे की भगवान गौतम बुद्धाचे वर्षावास कुठे कुठे झाले. त्याच्यामुळून आपल्याला ही ऑथेंटिक खरी माहिती आपल्याला कळून येते की भगवान गौतम बुद्धाचे वर्षावास आहे. आणि तीच परंपरा नंतरच्या काळामध्ये बौद्ध भिक्खूंनी या देशामध्ये चालवली. आणि त्याच्यानंतर आताच्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभा हे देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये वर्षावासाचं महत्त्व लोकांना सांगत.
की लोकांनी एकत्र यावं आणि धम्माचं ज्ञान घ्यावं, हा वर्षावासाच्या मागचा हेतू आहे. मागच्या वर्षी मी आव्हान करण्यात आलं होतं की जेथे जेथे विहार आहे, ही विहार भारतीय बौद्ध महासभेची नाही, फक्त तेथील लोकल राहणाऱ्या, तेथील निवासी असणाऱ्या संस्थेची वगैरे विहार आहे. आणि या विहारामधून धम्माचे कार्यक्रम, वर्षावासाच्या कार्यक्रमाची योजना करावी. आज देखील आपल्या मीडियाच्या माध्यमातून जो मीडिया सुरू आहे, आवाहन करतो मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे विहार असतील, जे बौद्ध महासभेची नाही पण समाजाची विहार आहेत, विहार उभारताना समाजाचा पैशातून हा उभारण्यात आलेला आहे. आणि अशा विहारामधून असे वर्षावासाचे धार्मिक कार्यक्रम होणं गरजेचं आहे की जेणेकरून लोकांना ज्ञान मिळेल. 60 वर्षाच्या वरती धम्मचक्र परिवर्तन दिनाला आपण बौद्ध झालो, त्याला झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये धम्म आपल्यामध्ये रुजवणे हे गरजेचं आहे, आपल्या आचरणामध्ये, आपल्या कृतीमध्ये रुजवणं गरजेचं आहे. एक ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. आम्ही बौद्ध धर्मीय आहोत ही, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्याच्यावरती की आम्ही बौद्ध आहोत, बौद्ध धम्माचे लोक आहोत. बुद्धाच्या विचारसरणीने, बाबासाहेबांच्या विचारसरणीने आम्ही चालत आहोत. म्हणून या वर्षावासाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर येथे याचबरोबर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम आहे. आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे चैत्यभूमीमधून आज धम्मलिपीचा जो ह्याच्या माध्यमातून सोशल ऑनलाईनच्या द्वारे आज धम्मलिपीचा देखील कार्यक्रमाचं उद्घाटन मी करत आहे. थोड्या वेळातच त्याचं मी उद्घाटन करेन. पाली भाषेवरती अनेक जण आज पाली भाषेमध्ये शिकतायत, पाली भाषा समजून घेत आहेत. बॉम्बे युनिव्हर्सिटी असेल, वेगवेगळ्या विभागामध्ये आहेत. काही लोक स्वच्छेने पुढे येत आहेत, पाली भाषा शिकतायत. पण पाली भाषेच्या बरोबर आज धम्मलिपी होणं गरजेचं आहे. धम्मलिपीचं ज्ञान होणं. आपण बौद्ध धर्मीय आहे, बौद्ध धर्मीयांची लिपी ही धम्मलिपी आहे आणि त्याच्यासाठी त्याचं ज्ञान होणं. धम्मलिपी मी देखील वाचण्याचा प्रयत्न केला, जास्त कठीण नाही आहे. आठवड्याभरामध्ये आपण शिकू शकतो. नवीन जनरेशनची मुलं त्याच्या आधी शिकतील. म्हणून धम्मलिपीचं ज्ञान होणं हे गरजेचं आहे. सम्राट अशोकाचे त्यावेळचे जे शिलालेख आहे, आत्ताच मी जुनागडमध्ये होतो आणि जुनागडमध्ये वेळ कमी असल्यामुळे एकच शिलालेख बघण्यात आला मला. मागच्या 15 दिवसाच्या आतमध्ये 10 दिवसापूर्वी मी जुनागडमध्ये होतो, जामनगरला होतो गुजरातच्या. आणि हे सगळे शिलालेख हे धम्मलिपीमध्ये आजही ते शाबूत आहेत. पूर्वी असं होतं की धम्मलिपी शिकण्यासाठी, धम्मलिपी वाचण्यासाठी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे अधिकारी ते यायचे, ते आपल्याला समजावून सांगायचे. परंतु आज भारतीय बौद्ध महासभेकडे धम्मलिपी शिकवणारे, ते लिपी वाचणारे, ज्या शिलालेखामध्ये लिहिलेली लिपी वाचणारे, जिथे जिथे लिपी आहेत त्या वाचणारे आज आपल्याकडे चांगल्यापैकी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते तयार झाले आणि ते आता पुढच्या काळामध्ये धम्मलिपी लोकांना समजून सांगणार आहे. भारतीय बौद्ध महासभेने देखील तो उपक्रम घेतलेला आहे. संस्था आहे, संस्था नवीन नवीन प्रयोग भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपण आज करत आहोत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाली भाषेवरती जशी पुस्तकं आहे तशी धम्मलिपीवरती देखील पुस्तकाचं निर्मिती होईल असं मला वाटतं. येणाऱ्या 17 सप्टेंबर रोजी आपल्याला सांगू इच्छितो, भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन आहे. आणि ह्याच दिवशी महत्त्वाचं म्हणजे पटना या शहरामध्ये, पटनाच्या गांधी मैदानावरती भारतीय बौद्ध महासभा, ऑल इंडिया भिक्खू संघ
जे जे भिक्खू संघ असतील, विविध संघटना उत्तर प्रदेशामधल्या असतील, बिहारमधल्या असतील, त्या सगळ्या एकत्र येत आहेत 17 सप्टेंबर रोजी बिहारच्या गांधी मैदानावरती. लाखाच्या पुढे हा जनसमुदाय असतील, बौद्ध समाजाचे लोक असतील, आणि तिथून ऐलान केलं जाईल की पवित्र आमची बौद्ध पवित्र आपलं स्तूप बिहारमधलं बुद्धगयेचं महाबोधी टेम्पल हे बौद्धांना द्या. याची सुरुवात आपण त्या दिवसापासून करणार आहोत 17 सप्टेंबरला. भारतीय बौद्ध महासभेचं फार मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे. सुरुवात तर कार्यक्रमाच्या आयोजनाची नियोजनाची सुरुवात तर करण्यात आलेली आहे की जेणेकरून महाबोधी बुद्ध विहार हे आपल्या भारतीय बौद्ध भारतीय लोकांना मिळावं. अनेक आंदोलनं अनेक वर्षापासून सुरुवात आहेत, पण हे निर्णायक आंदोलनाची सुरुवात आपण तिथे करत आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण महाराष्ट्रातले बौद्ध तिकडे जात होतो, आंदोलन करत होतो, परंतु ह्या वेळेला बिहारमधली जनता, उत्तर प्रदेशामधली जनता ही मोठ्या संख्येने तिकडे येत आहे. जे सरकार बिहारमध्ये आहे त्या बिहारच्या सरकारमधले 4 आमदार हे आपल्याबरोबर त्यावेळेला मंचकावरती असतील. ते ओबीसी समाजाचे आहेत, पण बुद्ध आहेत, सैनी समाजाचे आहेत, मोर्या समाजाचे आहेत, यादव आहेत, त्याच्यात पण बौद्ध धर्मीय झालेले आहेत, ते आपल्या बरोबर असतील. ही मोठी गोष्ट आपल्याला ह्या वर्षावासाच्या निमित्ताने सांगायची होती. मी आपल्या सगळ्यांना जास्त वेळ न घेता धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आषाढी पौर्णिमेच्या, गुरुपौर्णिमेच्या, प्रथम धम्मचक्र परिवर्तनाच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन. त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण गेले 45 वर्ष काम केलं त्या आदरणीय महापुरुष मिळते आंबेडकर यांच्या कार्याला वंदन. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण आता 2014 पासून अशा पद्धतीने काम करतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, समता संघ दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन. अगोदरच आपला वेळ झालेला आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक आपण क्रांतिकारी गोष्ट करत आहोत. ती म्हणजे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं पूर्ण देशभरात 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या वर्षामध्ये किती शिबिरं झालेली आहेत, किती बौद्ध सदस्य झालेत, किती क्रियाशील सदस्य झालेत, किती आजीवन सदस्य झालेत, किती केंद्रीय शिक्षक आहेत, आतापर्यंत पूर्ण केंद्रीय शिक्षिका किती आहेत, बौद्धाचार्य किती आहेत, समता दलाचे सैनिक किती आहेत, परत टोटल वर्षभरामध्ये किती शिबिरं झालेली आहेत, त्या शिबिराची तारखा, शिबिर कुठं झालेत, शिबिराची नावं आणि शिबिरासाठी कोण केंद्रीय शिक्षक होते, भंतेजी होते, कोण होते, त्यातले प्रमुख एका व्यक्तीचं नाव किंवा 2 व्यक्तीचं नावं, अशा प्रकारचं आपण केलेलं आहे. त्याचबरोबर समता सिंग दलाचे शिबिरं कुठं झालेत, किती शिबिर झालेत, त्याचं तारीख आणि त्याला शिकवण्याला कोण होतं, अशा सगळ्याचं एक वार्षिक गॅजेट आज आपण आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित करत आहोत. त्यामुळे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्या गॅजेटचं प्रकाशन करावं. आपण जरा केंद्रीय पदाधिकारी वानखेडे साहेब, गायकवाड गुरुजी यांनी उभा राहावं. मुंबई प्रदेश अध्यक्ष पण उभा राहा. वार्षिक गॅजेट हे 46 पानाचं वार्षिक गॅजेट हे 46 पानाचं गॅजेट आपलं आहे. हे आपल्याला PDF मार्फत सगळ्यांना उपलब्ध होईल. देशभरातल्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी उपलब्ध राहील. तुम्हाला दुपारनंतर हे गॅजेट आपल्याला उपलब्ध होईल सगळ्या व्हॉट्सअपवर.
आणि आपण त्याचा मग खूप रात्रीपर्यंत आम्ही हे सगळं करतो, करेक्शन म्हणजे आणखी केलेलं आहे. केदारे साहेब आलेत काय? अशोक केदारे हे माचारे तुम्ही दोघांनी पकडून करतो. यावर्षी एक गोष्ट नाही आहे की त्या शिबिरामध्ये किती उपासिका किती प्रशिक्षित बसले होते ते नाही, पण समतान दलाच्या रिपोर्टमध्ये त्या शिबिरामध्ये किती सैनिक बसले होते, म्हणजे पुरुष किती आणि महिला किती याचं डिटेल्स त्या रिपोर्टमध्ये देण्यात आलेलं आहे. धन्यवाद सर. दुसरं दुःखमुक्ती हे पुस्तक 2004 मध्ये मी प्रकाशित केलं होतं. महाराष्ट्राची कल्याणमध्ये बैठक होती, आदरणीय मीराताई आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन केलं होतं. नंतर दुसरी आवृत्ती 2009 मध्ये प्रकाशित केली होती आणि आज तिसरी आवृत्ती, सुधारित तिसरी आवृत्ती. यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे जे आपला पवित्र ग्रंथ आहे, तो ग्रंथामधील बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांची ज्या ज्या ठिकाणी दुःखाच्या संबंधातनं वक्तव्य केलेलं आहे, दुःखासंबंधी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्याचा इतंभूत माहिती आणि भगवान बुद्धांनी काय त्याज्य केलं, काय बदललं, याच्या सहित सगळी माहिती या दुःखमुक्ती या नावाच्या पुस्तकामध्ये सुधारित आवृत्तीमध्ये केलेली आहे. आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना त्याची विनंती आहे की त्या तिसऱ्या आवृत्तीचा दुःखमुक्ती पुस्तकाची तिसरी आवृत्ती या ठिकाणी प्रकाशित करण्याचं त्यांना विनंती करतो. एक माहिती आहे दुसरी गोष्ट, सुषमाताई पवार यांचं पुस्तक आदरणीय मीराताई महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या सहवासात या पुस्तकाचं उद्घाटन आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना, कारण त्या अजून येतात पण आल्यानंतर मग भीमराव साहेबांवर फोटो काढू आपण, परंतु साहेबांना पण बसायचं परत अडचण सगळ्या होते. तर ते हे जे पुस्तक आहे हे एकंदरीत 8 महिलांनी, म्हणजे पवारताईंचं पहिलं पुस्तक होतं, नंतर मग त्यामध्ये ॲड करण्यात आलं आणि ताई साहेबांच्यावर हे पुस्तक व्हावं अशी त्यांची खूप इच्छा होती. आणि हे पुस्तक आपण मी म्हणजे माझ्या आईचं फाउंडेशन आहे, सुधा फाउंडेशन, या फाउंडेशनच्या वतीनं प्रकाशन करण्यात येत आहे. तर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना हे प्रकाशन करण्याची विनंती करतो. येत आहे काय आल्यानंतर मग आपण सर हां धम्मलिपीचं कुठे गेलं? धम्मलिपीचा स्वातीताई, धम्मलिपीचा हा आपला भारतीय बौद्ध भाषेच्या वतीनं अधिकृतरित्या धम्मलिपीचा कोर्स आपण या ठिकाणी आज सुरू करत आहोत. त्यामध्ये 381 जणांनी सहभाग घेतलाय. उद्यापासून त्याचा वर्ग सुरू राहील. आपल्या सगळ्या व्हॉट्सअप सर्व आम्ही सगळं केलेलं आहे. त्याचं प्रमाणपत्र भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं दिलं जाईल. स्वातीताई गायकवाड याच्या त्याच्या प्रमुख शिक्षिका आहेत. त्याचबरोबर स्वातीताई गायकवाड या त्याच्या प्रमुख शिक्षिका आहेत. व्हॉट्सअपवर हा सगळा ऑनलाईन होणार आहे. त्याबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी की हे त्यांचं 13वं कोर्स आहे, परंतु भारतीय बौद्ध महासभेचा पहिला कोर्स आहे, संस्थेच्या वतीनं राहणार आहे. त्याचबरोबर
आपल्याला पाली वर्ग आदरणीय भीमराव साहेबांनी बोलल्याप्रमाणे पाली वर्ग सुद्धा करायचा आहे. वर्षावर संपल्यानंतर पाली वर्ग ऑफलाईन राहतील, ऑनलाईन नाही, तर पाली वर्ग सुद्धा आपल्याला सुरू करायचा आहे. त्यामुळे त्याचा बौद्धाचार्य जे शिबिरार्थी आहेत ते त्यांनी याचा लाभ घ्यावा. कारण तो फक्त रविवारी असणार नाहीये. रविवारी आपले सगळे प्रवचन अमुक तमुक असतात सगळे, फक्त रविवारी ब्रेक राहील, बाकी सगळं वर्ग सुरू राहील. तर या सगळ्या उद्घाटनाबद्दल आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मुंबई केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख, समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर आदरणीय एस के भंडारे साहेब हे करत आहेत. आपण सर्वांनी साधुकार द्यायचा आहे. गच्छामि